नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय मस्तपैकी भरली भेंडी. भेंडी ज्यांना आवडते त्यांना अतिशय आवडते, ज्यांना आवडत नाही त्यांना अजिबात आवडत नाही. का तर ती अशी चिकट वगैरे होते या कारणासाठी. पण आपण आज जी भेंडी करतोय भरली भेंडी, ती अजिबात चिकट होत नाही. बघूया कशी करायची ते. इथे मी भेंडी पाव किलो भेंडी घेतलेली, चिरून घेतलेली आहे. आता कशी चिरली ती मी दाखवते. छोटी भेंडी असतील तर त्याचं फक्त वरचं आणि खालचा भाग काढायचा आहे आणि मध्ये फक्त एक अशी स्लिट द्यायची, चीर द्यायचे, जेणेकरून दोन गोष्टींसाठी. एक तर ती भेंडी आतून किडकी नाही आहे ना हे कळेल आणि आपल्याला मसाला भरता येईल. आणि जर तुमची भेंडी मोठी असेल तर सेम वरचा आणि खालचा थोडासा भाग काढायचा आहे आपल्याला आणि त्यात मधून आपल्याला चीर द्यायचे. आणि आता ही उभी चीर सेम. या पद्धतीने मी इथे सगळ्या बाकीच्या पण भेंड्या चिरून ठेवल्या होत्या वेळ जाऊ नये म्हणून. पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आधी घालते अर्धी वाटी तीळ. तीळ आधी छान मंद आचेवर भाजून घ्यायचेत खमंग. तीळ आपले छान भाजत आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी हे घालते थोडंसं ड्राय डेसिकेटेड कोकोनट. माझ्याकडे ते होतं, तुमच्याकडे जर अगदी ताजा खोवलेला नारळ असेल तो घातलात तरी चालेल, किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस असेल तोही चालेल. आणि दुसरं म्हणजे आता इथे माझ्याकडे ना शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते, त्यामुळे मी इथे शेंगदाणे घातले नाही आहेत. पण शेंगदाणे समजा भाजलेले नसतील तुमच्या घरात तर थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे पण आता इथे आपल्याला घालायला लागतील. आपले तीळ आणि सुकं खोबरं म्हणजेच ते डेसिकेटेड कोकोनट जे मी घातलं होतं ते छान भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करते आता. आणि हे मी काढून घेणार आहे कारण पॅन छान गरम झालं आहे. हे जर मी काढलं नाही तर ते जे नारळ आहे तो करपू शकतो, त्यामुळे मी आता डायरेक्ट ते मिक्सरच्या भांड्यातच काढते. आणि आपण ते गार होईपर्यंत वाट बघूया. हे आता कोबट झालं आहे, पूर्ण गार नाही झालेलं, पण मी आता करते. शेंगदाणे घालते. मी परत एकदा सांगते, माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे मी तेच घेतलेत. तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे नसतील तर जेव्हा आपण हे तीळ आणि खोबरं भाजून घेतलं आहे त्याच वेळेला शेंगदाणे पण भाजून घ्या. आता ह्याच्यातच आपण सगळे मसाले घालतो आहे, म्हणजे हळद, तिखट ऑफकोर्स तुमच्या चवीनुसार, गोडा मसाला थोडा जास्त, थोडंसं हिंग. मी नेहमी सांगते माझ्या भाज्यांमध्ये गूळ असतो, किंवा साखर. तुमच्याकडे नसेल वापरत तर नाही घातलं तरी चालेल. मी इथे 2 चमचे गूळ घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे गुळाची पावडर आहे ती घेतली. आणि अर्थातच चवीनुसार मीठ. हे आता आपण सगळं पल्स मोडवर आपण फिरवून घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही एकत्र एकदम फिरवायला लागला तर हे सगळे ना तेल सोडणाऱ्या गोष्टी आहेत. तीळ काय, शेंगदाणे काय किंवा खोबरं काय, त्यामुळे चालू बंद करत करत आपल्याला हा मिक्सर फिरवायचा आहे आणि भुरभुरीत अशी पावडर तयार करायची. का मी म्हटलं तसं चालू बंद केलं ना तर अशी कोरडी पावडर तयार होते. काढून घेऊया आपण. बरं, आता इथे अजून एक सांगते. तुम्ही जर लसूण खात असाल श्रावणामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही लसूण घातलात तरी चालेल, एक 3-4 पाकळ्या लसणाच्या घातल्यात तरी चालेल. गोडा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता. गरम मसाला वापरला तर धणे जिरे पूड घाला त्याच्यामध्ये, अजून छान चव येईल. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी आणि हे जरा सारखं करून घेते.
आणि आता आपण ही भेंडी भरून घेऊया. आपली सगळी भेंडी भरून झालेली आहे. आता थोडंसं ना या भेंडीनं जरा जास्तीचं तेल लागतं. आपण नेहमी फोडणी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं तेल लागतं याला. थोडंसं हिंग घालणार आहे मी आणि जिरं, आणि त्याचबरोबर आता ही भेंडी जी आहे ती घालते सगळी. आपली भेंडी सगळी ठेवून झालेली आहेत. आता मी 1-2 मिनटं ती झाकून ठेवणार आहे. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भेंडी वर खाली करायची आहे. आपला मसाला छान झाला ना की अजिबात भेंडी चिकट होत नाहीत. आणि त्याच्यातच हा थोडासा उरलेला जो मसाला होता तो पण आता मी घालून टाकते. आता परत आपण झाकून ठेवूया 5 मिनिटं. आपली भेंडी झालेली आहे. मस्त भरली भेंडी तयार आहे. गरम गरम फुलका, चपाती, भाकरी कशाबरोबरही तुम्ही ही भरली भेंडी खाऊ शकता. बघा कुठेही चिकट झालेली नाही आहे किंवा काही नाही. ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. करायला सोपी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.